मला सगळेजण प्रश्न करतात की ब्लॉग बनवायला तुला वेळ कसा मिळतो. खरं सांगायचं तर वेगळा वेळ काढावा लागत नाही. आता जे आपण दैनंदिन म्हणजे जे रोजची कामं करतो ना, त्यामुळेच आपला ब्लॉग तयार होतो. स्वयंपाक करताना, घरकाम करताना, पूजा करताना, आपलं जे सण राहतं ते साजरे करताना, मुलासोबत खेळताना, शॉपिंगला जाताना, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगमध्ये टाकू शकतो आणि हे क्षण मोबाईलमध्ये कॅप्चरसुद्धा करू शकतो. आता या क्षणापासूनच तर आपला ब्लॉग तयार आता बघा, मी वेळेचं मॅनेजमेंट कसं करते. सकाळी जेव्हा उठते स्कूलमध्ये जाते, त्यानंतर थोडा वेळ मी मोबाईलला देते आणि नंतर मी आणखीन पुन्हा कामाला सुरुवात करते. माझे कामं झाले की अमूल्या स्कूलमध्ये येते, तिला रेडी करते, झोपून देते. त्यानंतर मी पुन्हा ब्लॉग बनवायला घेते आणि कामाचे एडिटिंग जे राहतं व्हिडिओ ते बनवते. असं माझं रुटीन आहे आणि अमूल्या उठली की माझं काहीच होऊ शकत नाही ब्लॉगमध्ये. त्यामुळं मला काही फारसा वेळ मिळत नाही. आता जसं बघा, एका दिवशी एवढे सगळे कंटेंट नाही मिळू शकत. आपण हळूहळू जे काही दिवसभराचं काम करतो त्यामध्ये कंटेंट जे काही असतं ते कॅमेरामध्ये मी कॅप्चर करते, त्यानंतर ब्लॉग बनवते. आता ब्लॉग बनवायला काय लागतं? मोबाईल पाहिजे, आपली इच्छा पाहिजे आणि दुसरा म्हणजे स्वतःवरचा असणारा विश्वास. आता किती झालं तरी डगमगायचं नाही, मस्त ब्लॉग बनवायचे आणि घर, मुलं, कुटुंब हे तर आपण सांभाळतोच ना, पण आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला थोडं पुढे यायचं आणि मस्त असे आपले ब्लॉग तयार करायचे.